So today is a special day. Today is all over the world. It is celebrated as Mother's Day. आणि आजचा दिवस हा विशेष दिवस असा समजला जात आहे कारण जगभरामध्ये आज मातृदिन साजरा होत आहे. So God works very amazingly, आणि परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करणारा देव आहे. and God works through the people. आणि परमेश्वर लोकांच्या द्वारे कार्य करतो. In a person's life, father and mother both are equally important. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाची जडणघडण होण्याकरिता त्याचे आई वडील या दोहोंचीही भूमिका फार महत्वाची आहे. So God needs both of them to fulfill His plans. आणि मग देवाच्या योजना पूर्ण करण्याकरिता देवाला देखील दोघांचीही गरज आहे. आई वडिलांच्या म्हणजे आई वडील अशा दोघांची गरज आहे. You know, when God created Adam and Eve, God blessed both of them, and He said to multiply. आणि मग जेव्हा आदाम आणि हवेला देवाने निर्माण केले त्यावेळी दोघांनाही सारखाच आशीर्वाद देऊन त्यांना सांगितलं तुम्ही बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. So motherhood is a blessing, even fatherhood is a blessing from God. आणि मग मातृत्व हा देखील देवाकडून आशीर्वाद आहे. पितृत्व हा देखील देवाकडून आशीर्वाद आहे. You know, we don't become a mother or father just like that. आणि मग कोणीही असंच आई किंवा वडील बनत नाही. It is God who has appointed us to become a father and to become a mother. आणि मग देवच नेमतो आणि देवच ठरवतो आणि मग तो एखादीला आई आणि एखाद्याला वडील होण्याचं जे भाग्य लाभू देतो. And mother is again a very special person in a family. आणि मग प्रत्येक कुटुंबामध्ये आईचं स्थान एक विशेष स्थान आहे. एक आगळं वेगळं स्थान आईचं आहे. And mother is a special person in God's plan, in God's calling. आणि मग देवाचं जे पाचारण आहे, देवाचं जे कार्य आहे त्यामधली महत्वाची भूमिका जर कोण पार पाडत असेल तर ती प्रत्येक घराघरातील आई आहे. You know, 9 months mother carries the baby in her womb. आणि मग जी माता असते ती आपल्या गर्भाशयामध्ये 9 महिने त्या बाळाचं ओझं वाहते. And then she feeds the baby and she nourishes and she cherishes the baby. आणि मग ती जन्मल्यानंतर त्या बाळाला आपल्या अंगावर पाजते, त्यानंतर त्याला खाऊ घालते आणि त्याचं पोषण करते. And most of the time children spend time with mother. आणि बघा प्रत्येक घरातील जी लेकरं असतात त्यांचा जास्तीत जास्त वेळ आपल्या आईसोबत जातो. And it is the mother who will teach the children all the good manners, good culture, and even the God's word. आणि मग चांगली संस्कृती, चांगली शिस्त, चांगले शिष्टाचार आणि एवढंच नव्हे तर देवाचं वचन देखील शिकवणारी ही आईच असते. So mother has a special role in executing God's plan. आणि मग देवाच्या सर्व योजना ज्या मानवासाठी आहेत त्या योजना कार्यान्वित करण्याचं जे महत्वाचं काम आहे ते प्रत्येक घराघरातील ज्या आया आहेत, ज्या माता आहेत त्या करतात. You know, when God wanted to come to this world, He chose a woman and she became mother and God was born on this earth. आणि बघा देवाच्या तारणाची योजना या पृथ्वीवर आणण्याकरिता येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याकरिता एका कुमारी मातेची येशूने निवड केली आणि त्या कुमारी मातेच्या द्वारेच तारणाची योजना ती पूर्ण झालेली आपण पाहतो. So God uses mother to make a godly family. आणि मग एक दैवी कुटुंब घडवण्याकरिता देव प्रत्येक घराघरातील मातेचा उपयोग करतो. Father works as a provider and mother works as shaping the lives of the children. आता बघा घरातील प्रत्येक जो पिता असतो त्याचं काय काम असतं की तो बाहेर जातो, काम करतो आणि आपल्या घराच्या सर्व अन्नसामुग्रीची व्यवस्था करण्याचं, सर्व पुरवठा करण्याचं काम पित्याकडे असतं आणि आईकडे मात्र घरातील सर्व लेकरांना आकार देण्याचं काम असतं. So motherhood is a calling, it's a ministry. आणि म्हणून मातृत्व ही एक सेवा आहे. मातृत्व हे एक पाचारण आहे. Yes, as a pastor takes care of the church,
he teaches spiritually. He is the father of the church, and how he teaches God's word. The same responsibility is there upon the mother. She is the pastor of the children. She should take that responsibility. आणि आपण पाहतो की आध्यात्मिकरित्या जर आपण पाहिलं तर जे सर्व मंडळांचे जे पालक आहेत ते आध्यात्मिक लोकांची जडणघडण करत असतात, देवाचं वचन लोकांना सांगून आध्यात्मिक वाढ करत असतात. आणि तशीच जबाबदारी किंवा तीच भूमिका प्रत्येक घरातील मातेची आहे की मातेनं देखील प्रत्येक घराघरात पाळकीय सेवा केली पाहिजे किंवा प्रत्येक घराघरात आपल्या लेकरांचा पाळक आई बनली पाहिजे. So today I would like to share with you two mothers. आणि आज About two mothers. दोन आयांच्या बद्दल किंवा दोन मातांच्या बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. And if time is there, I would like to tell you about the third mother. जर वेळ मिळाली तर आपण तिसरं बघणार आहोत, अन्यथा दोन मातांच्या बद्दल आम्ही शिकणार आहे. So in the book of Exodus chapter 2 we read that a mother gave birth to a child. आणि निर्गमयाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो दुसऱ्या अध्यायामध्ये की एका मातेने एका मुलाला जन्म दिला. And the situation was too bad. The social conditions were very bad. आणि मग आपण पाहतो की त्या काळची जी परिस्थिती होती ती फार भयानक होती. Because King Pharaoh ordered to kill all the firstborn boy babies of Israelites. आणि त्या काळच्या ज्या फारोने आज्ञा केली होती की इस्रायल घरातील किंवा इब्री लोकांच्या प्रत्येक घरातील प्रथम जन्मलेला मुलगा ठार मारायचा. At that time, Jewish women became pregnant. आणि मग त्या काळामध्ये आपण पाहतो की इब्री स्त्रिया या गरोदर होत्या. You know how much danger she might have faced in those days. आणि मग त्या काळामध्ये त्या स्त्रियांना किती संकटाला धोक्याला तोंड द्यावं लागत होतं बघा. One side she was very happy because she is pregnant. आणि बघा ती निर्गमेचा दुसरा अध्यायामधली जी स्त्री आहे ती एका बाजूला ती खुश होती कारण ती गरोदर होती म्हणून. And on the other side we see as soon as the child is born, if it is a boy baby, the king will kill the child. आणि त्याचबरोबर ती या विचाराने दुःखी देखील होती की ज्यावेळी तिची प्रसूती होईल आणि जर तो जर मुलगा असेल तर मात्र राजा नक्की त्या मुलाला मारून टाकेल या विचाराने ती भयभीत होती. And I believe definitely that woman was from the tribe of Levi, the very godly family. I believe very strongly that she started interceding for that baby. आणि मग कदाचित मला असं वाटतं की ती जी स्त्री आहे ती लेवी कुटुंबातील लेवी घराण्यातील असेल कारण लेवी घराण्यातील होती आणि लेवी घराणं हे देवाची सेवा करणारं होतं. त्यामुळे कदाचित त्या स्त्रीने त्या बाळाचा जन्म होण्यापूर्वी मध्यस्थी केली असावी, त्याच्या बाळाच्या रक्षणासाठी जीवासाठी तिने प्रार्थना केली असावी. And when the child is born, 3 months, somehow she tried to hide the child. आता बघा त्या बाळाचा जन्म झाला, तिला मुलगा झाला आणि 3 महिने कसं तरी तिने लपून छपून त्या बाळाचा सांभाळ केला. And all these 3 months, the 9 months plus 3 months, she and her brother and the sister and the father, everyone were interceding for that baby. बघा ते गरोदरपणातले 9 महिने आणि त्यानंतर प्रसूती झाल्यानंतरचे 3 महिने असे 12 महिने कदाचित त्या संपूर्ण कुटुंबानं त्या लेकरासाठी मध्यस्थी केली असावी. You know, mothers have a calling of intercession. बघा सर्व माता ज्या आहेत त्यांच्यावर मध्यस्थीचं पाचारण असतं. Yes, all mothers should be an intercessor. सर्व माता या मध्यस्थी करणाऱ्या माता असल्या पाहिजेत. A mother's prayer is very powerful. बघा मातेची प्रार्थना ही फार परिणामकारक आणि सामर्थ्यशाली असते. Because God has given her that special love, that special compassion towards the family and the children. कारण मातेच्याच किंवा जी स्त्री असते, जी आई असते, तिच्यामध्येच आहे ना जास्त प्रेम कुटुंबाबद्दल, लेकरांच्या बद्दल आणि कळवळा आणि काळजी ही आईमध्येच असते. Yes, so today I would like to challenge all the mothers that you should become
intercessors. आणि म्हणून मी माझ्या मंडळीतील आणि अन्य सर्व मंडळातील महिलांना मी आज आवाहन करू इच्छितो की तुम्ही मध्यस्थी करणाऱ्या माता बना. You know, motherhood is a calling. आता मातृत्व हे देवाकडून आलेलं पाचारण आहे Yes, it is a ministry. आणि मातृत्व ही सेवा आहे. And in that ministry, you are interceding for your children, you are teaching your children from the God's word. आणि मग ती मातृत्व ही एक सेवा आहे. आई पण ही एक सेवा आहे. आणि मग ती सेवा, त्या सेवेमध्ये काय काय आहे? तुम्ही लेकरांसाठी मध्यस्थी केली पाहिजे, लेकरांना देवाचं वचन शिकवलं पाहिजे. And at the same time, even all the family works, cooking and all other works, it is also a part of God's आणि ministry. बघा, घरातील सर्व स्त्रियांना, मातांना घराची देखभाल करावी लागते, सर्व घरातलं काम करावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, सर्व घराची काळजी घ्यावी लागते. ही सेवा आहे. हे काय तुमच्यावरचं ओझं आहे किंवा तुम्हाला कष्ट दिलेलं आहे असं समजू नका. Don't feel bad to take care of children, to take care of the family. It is given to you from God. आता बघा, मला लेकरांची सेवा, मला लेकरांचं सर्व करावं लागतं, नवऱ्याचं सर्व करावं लागतं, घराचं सर्व मला करावं लागतं, घरकाम करावं लागतं असं म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका किंवा कुरकुर करू नका. देवानं तुम्हाला दिलेली सेवा आहे ती आनंदाने करा. You know, last Sunday we studied about serving God joyfully. आता बघा, गेल्या वेळी आपण पाहिलं की देवाची सेवा आम्ही हर्षाने केली पाहिजे. You know, in a family, some children are very naughty, some children are stubborn. All kinds of children may be there. आता बघा, प्रत्येक घरामध्ये मुलं काही सारखी नसतात. काही घरातली मुलं ही खोडकर असतात, खट्टाळ असतात, काही मुलं ही हट्टी असतात आणि आई वडिलांची आज्ञा मोडणारी असतात. And some children may drop out their education. आणि काही घरात तर काही लेकरांनी शाळा सोडली असेल. And some children, when they grow up, they may be living in bad habits. आणि मग काही घरांमध्ये असं देखील असेल की तरुणपणामध्ये किंवा किशोरवयामध्ये मुलं मुली गेल्यानंतर त्यांना वाईट सवयी लागली असतील, वाईट नाद लागले असतील. So my dear mothers, I challenge you and I encourage you, you should be an intercessor. आणि माझ्या मातांनो, मी प्रभूमध्ये तुम्हाला आवाहन करतो, प्रभूमध्ये मी तुम्हाला विनंती करतो की तुमची लेकरं कशी असोत त्या लेकरांसाठी मध्यस्थी करा, प्रार्थना करा, मध्यस्थी करणारी स्त्री बना. Yes, do not stop praying. Your prayers will become walls around your family, around your children. आणि बघा, तुम्ही प्रार्थना करायचं, मध्यस्थी करायचं कधी सोडू नका. तुमच्या प्रार्थना, तुमच्या मध्यस्थीच्या प्रार्थना तुमच्या लेकरांभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवतील आणि त्या भिंतीप्रमाणे त्या तुमच्या लेकरांचं रक्षण करतील. Here, this mother called Jochebed, she is praying for her son for 3 months, for 11 months continuously, for 2 months. आणि इथली जी स्त्री, तिचं नाव याकोबेद होतं आणि ती याकोबेद ही आपल्या मुलासाठी जवळजवळ 3 महिने प्रार्थना करत होती. And after 3 months, she cannot hide the child. आणि मग 3 महिन्यानंतर मात्र त्या बाळाला लपवणं अशक्य झालं होतं. And then she took a basket, she kept the child and left the child in the Nile River. आणि मग आपण पाहतो की तिने पेटी तयार करून त्या पेटीमध्ये त्या बाळाला ठेवून तिनं ती पेटी नाईल नदीत सोडली होती. When we cannot handle our children, it is better to leave our children in the hands of God. बघा, जर आम्हाला आमच्या लेकरांना हाताळता येत नसेल किंवा आमची लेकरं आमच्या हाताबाहेर जात असतील तर त्यांना देवाच्या हाती सोपवणं हे कधीही चांगलं आहे आणि योग्य आहे. Through prayers. आणि प्रार्थनेच्या द्वारे, yes, surrender them in the hands of God. आणि देवाच्या हातामध्ये आपण त्यांना सोपूया माझ्या प्रियांनो. And God will never he will forsake your children. आणि माझ्या प्रियांनो, जर तुम्ही तुमच्या लेकरांना देवाच्या हाती सोपवाल तर देव त्यांना कदापिच सोडणार नाही. And this basket started floating on the water. आणि मग ही जी पेटी होती, त्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं होतं, ती त्या पाण्यावरती तरंगू लागली. And then that child's sister was watching where that basket will go. आणि मग त्या बाळाची जी बहीण आहे ती तिथं लपून पाहत होती की ती जी पेटी आहे ती कुठं जाते. And as the basket was flowing, she was just
going behind on the bank of that same river. आणि मग ती जी पेटी आहे ती पुढं पुढं पाण्यावरून तरंगत जात असताना त्याची बहीण देखील त्या नदीच्या काठावरून मागोमाग ती पाहत जात होती. And slowly that basket went to a place where the Pharaoh's daughter comes to take bath. आणि मग शेवटी ती पेटी अशा ठिकाणी जाते की जिथं फारोची कन्या ज्या ठिकाणी रोज येऊन सकाळी स्नानासाठी यायची, त्या स्नान करण्याच्या ठिकाणी आपण पाहतो की ती पेटी जाऊन ठेपली. And then Pharaoh's daughter, princess, she saw the child. आणि मग जी राजकुमारी, जी फारोची कन्या, तिनं ती पेटी पाहिली. And the child was very beautiful. She loved the child. आणि मग ते बाळ इतकं देखणं होतं की ते बाळ पाहून तिला फार आनंद झाला. She didn't kill the child. बघा, राजाने फारोने आज्ञा केली होती की सर्व इब्र्यांची मुलं मारून टाकायची, पण तिनं मात्र त्या मुलाला मारलं नाही. She took the baby and started taking care of the child. आणि मग त्या बाळाला तिनं स्वतःकडे घेतलं आणि त्या बाळाची ती निगा राखू लागली. And she called that child by name Moses. आणि मग तिने त्या बाळाचं नाव मोशे ठेवलं. And that Moses' sister was just looking all these things happening. आणि मग ती मोशेची जी बहीण आहे ती मात्र या घडणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहत होती. And as that princess took the child in her hand, this Moses' sister, she ran towards the princess and said, "Ma'am, can I bring a servant to take care of the child?" आणि मग त्या मोशेच्या बहिणीने ताबडतोब त्या फारोच्या कन्येकडे जाऊन तिनं म्हटलं की या बाळाचा सांभाळ करण्यासाठी कोणी दाई मी बोलवू का? And the princess said, "Okay, you can bring." आणि मग त्या राजकुमारीने सांगितलं की ठीक आहे, माझ्या बाळाचा सांभाळ करायला दाईची गरज आहे आणि तू दाईला आण. See how it is amazing that this girl goes and brings the mother of the child. आता बघा, ही जी किती अद्भुत आहे बघा की या मोशेच्या बहिणीने या बाळाच्या मोशेच्या आईलाच बोलवून आणलं आणि ती राजवाड्यामध्ये आली आणि ती त्या बाळाचा सांभाळ करणारी दाई बनली. And now Moses had two mothers. आता या मोशेला 2 आया होत्या. One, the Jochebed, the biological mother. आणि जी त्याला जन्म देणारी, खुद स्वतः जन्म देणारी आई, जैविक माता तिची जी याकोबेद होती. And then the adopted one, the princess, the daughter of Pharaoh. आणि मग जी फारोची कन्या होती की जिनं या मोशेला दत्तक घेतलं, ती त्याची आईच होती, कारण ती सांभाळ करते. अशा 2 माता त्याला लाभल्या. Jochebed was a slave, very poor. याकोबेद फार गरीब होती. But she was princess and she was very rich. आणि याकोबेद एका बाजूला दासी होती, गरीब होती, आणि राजकुमारी जी फारोची कन्या ती एका बाजूला होती आणि ती श्रीमंत होती. Today you may be watching this sermon. आज तुम्ही हा संदेश ऐकत असाल. You know, you may be a rich mother or you may be a poor mother. तुम्ही कदाचित श्रीमंत माता असाल किंवा गरीब माता असाल. But you can make your children a great leader. पण तुम्ही तुमच्या लेकरांना एक महान पुढारी, नेता बनवू शकता. Your financial condition cannot bring up the people. आणि तुमची आर्थिक स्थिती लेकरांना म्हणजे मोठं करण्याकरिता किंवा लेकरांना यशस्वी करण्याकरिता तुमची आर्थिक स्थिती ही आडकाठी बनू शकत नाही. You know, you need money. With the help of money you can give them good facilities. आता पैशाची तर गरज आहेच. प्रत्येक कुटुंबामध्ये लेकरांना वाढवण्याकरिता, त्यांची प्रगती साधण्याकरिता आपल्याला पैशाची गरज आहे. हे काय आपण टाळू शकत नाही. But that is not enough. पण तेवढंच पुरेसं आहे का? नुसता पैसाच पुरेसा आहे का? You know, the drama that is taking place in this story is very powerful. आणि या गोष्टीमध्ये जे नाटकीय रूप पाहतो ते फार महत्वाचं आहे. You know, biological mother is taking care of the baby.
आणि जन्म दिलेली आई आपल्या बाळाचा सांभाळ करते. And the adopted mother, स्वतः मोशेची आई काय करते की त्या मोशेला अंगावर पाजते, त्याचं पालन पोषण करते आणि पालन पोषणाकरिता लागणाऱ्या सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी ही दत्तक घेतलेली आई पुरवते. yes, so that's what we see here. So when Moses goes to princess, आणि जेव्हा मोशे त्या राजकुमाराकडे जातो and that princess will teach about her religion, about her gods. आणि मग ती राजकुमारी तिच्या देवांबद्दल आणि तिच्या गोष्टी ती त्याला शिकवते. And then when that this biological mother, when that child comes to her own mother, आणि मग ज्यावेळी या स्वतःच्या आईकडे जेव्हा ते मुली येतं, Jochebed will teach her about Jehovah. आणि मग याकोबेद ही यहोवाबद्दल शिकवत असे. So, you know, the importance of this poor mother is here, where she is teaching about the living God. आणि मग या गरीब मातेचं एकच वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं, चांगली गोष्ट दिसून येते की ती म्हणजे यहोवा परमेश्वराबद्दल मोशेला ती शिकवत होती. She could not give money, she could not give the best clothes. आणि मग पैसा काही तिच्याकडे नव्हता, पैसा देऊ शकत नव्हती, उत्तम वस्त्र देऊ शकत नव्हती. But she gave Moses the best spiritual education. पण मोशेला तिने उत्तम आत्मिक शिक्षण दिलं होतं. She taught Moses about the living God. आणि जिवंत परमेश्वराबद्दल मोशेला तिने शिकवलं होतं. And the daughter of Pharaoh, she was teaching all the worldly education. आता जगी जे काही शिक्षण होतं किंवा त्या राजवाड्यातील ज्या युद्धकला होत्या त्या सगळ्या ती दत्तक घेतलेली आई राजकुमारी त्याला शिकवत असावी. इकडं आध्यात्मिक शिक्षण आणि इकडं जगिक शिक्षण. So both Moses was growing in both kind of knowledge. आणि मग दोन्ही प्रकारच्या ज्ञानामध्ये या मोशेची वाढ होत होती. You know, which helped Moses in his life? मग कोणतं शिक्षण मोशेला त्याच्या जीवनात उपयोगी पडलं? The first priority which helped Moses was the Jochebed's education, the spiritual education. आणि याकोबेदनं जे त्याच्या जन्म दिलेल्या आईनं जे आत्मिक शिकवण यहोवाबद्दल जे शिकवण त्याला दिलं तेच त्याच्या उपयोगी पडलं. शेवटी आपण पाहतो And we see Moses rejected the riches of Egypt. बघा, मिस्रातील सर्व धनसंपत्तीचा, मिस्रातील सर्व सुखाचा मोशेने त्याग केला होता. हे इब्री लोकांच्या पुस्तकात आपण वाचतो. Yes, and then he rejected the pleasures of the Egypt. आणि मिस्रातील सर्व सुखांचा त्याने त्याग केला किंवा नकार केला. And Bible says Moses looked unto God who is invisible. आणि बघा, अदृश्य जो देव आहे त्याला तो पाहत होता. You know, Jochebed taught about God and Moses started looking at that God. आणि याकोबेदने आपला मुलगा जो मोशे त्याला यहोवाबद्दल शिकवलं होतं. आणि मग शेवटी आपण पाहतो की त्या यहोवाकडेच आणि केवळ यहोवाकडेच मोशेने आपलं लक्ष लावलेलं आपण पाहतो. And he became a great leader. आणि मग तो एक मोठा पुढारी आणि नेता बनला. My dear church, माझ्या प्रिय मंडळीनो, my dear mothers especially, आणि विशेषतः माझा संदेश ऐकणाऱ्या सर्व मातांनो, there are two mothers here. दोन आया इथं आहेत. The riches and the pleasures didn't work out for Moses. बघा, त्या एका आईकडं की जिच्याकडे सर्व धनसंपत्ती होती आणि सर्व श्रीमंती होती, दत्तक घेतलेल्या आईकडं ते काही कामाला लागलं नाही, But उपयोगी पडलं नाही. the spiritual education पण आत्मिक जे शिक्षण देण्यात आलं होतं, protected Moses. मोशेचं रक्षण त्या आत्मिक शिक्षणाच्या द्वारे झालं. The spiritual education made him a great leader. आणि आत्मिक जे शिक्षण होतं त्याद्वारेच मोशे मोठा बनला, मोठा नेता बनला, महान नेता बनला. So don't worry about your financial condition. आणि म्हणून मातांनो, तुमची आर्थिक स्थिती जर कमी असेल किंवा आर्थिक स्थिती नसेल, एवढी नसेल, तर तुम्ही काळजी करू नका. आर्थिक स्थिती तुमच्या मुलाचं संगोपन करण्यामध्ये आडकाठी बनता कामा नये. Give your children knowledge of the living God, true God. जिवंत देव,
जिवंत परमेश्वर, त्याचं ज्ञान आणि त्याच्या वचनाचं ज्ञान तुम्ही तुमच्या लेकरांना रोज द्या. त्याला काही पैसे पडत नाहीत, त्याला काही पैसे लागत नाहीत. तुम्ही रोज तुमच्या मुलांना तुम्ही देवाचं वचन शिकवा, त्यांना देवाच्या भयात, ज्ञानात, कृपेत वाढवा. If you cannot provide your children the best education, don't worry. आणि जर उत्तमातलं उत्तम शिक्षण, जगिक शिक्षण जर तुमच्या लेकरांना तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही काळजी करू नका. There is no greater knowledge than the word of God. बघा, देवाच्या वचनाशिवाय आणि देवाच्या वचनाच्या शिक्षणाशिवाय दुसरं कुठलंही ज्ञान किंवा शिक्षण मोठं नाही माझ्या प्रियांनो. Moses became a great deliverer. आणि मोशे हा एक मोठा सर्व इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून सोडवणारा एक मोठा नेता बनला. So mothers are very important in shaping the children's lives. आणि बघा, लेकरांच्या जीवनाला आकार देण्याकरिता आयांची भूमिका किंवा मातांची भूमिका ही फार आणि फार महत्वाची आहे. I would like to take 1 or 2 minutes for the children, how they should take care of their mothers. आणि मग आपल्या आईची काळजी लेकरांनी कशी घेतली पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. You know, many mothers, they give me prayer request that their children are not taking care of them. आणि अनेक माता आहेत की त्या मला प्रार्थना विनंती देत आहेत की पाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा, आमची मुलं आमची काळजी घेत नाहीत, आमच्याकडे लक्ष देत नाहीत. Our mothers' conditions are very bad. आता बघा, काही माता आहेत त्यांच्या स्थिती फार बिकट अशी बनलेली आहे. So my dear children, I would like to encourage you from the word of God. देवाच्या वचनातून माझ्या प्रियांनो मी तुम्हाला उत्तेजन देतो, विशेषतः मुलांना. There are 3 main commandments that God has given to the children. 3 महत्वाच्या ज्या आज्ञा आहेत ते देव त्या लेकरांना देतो. So in Leviticus 19:3, Bible says that you should fear your mother. आणि लेवी 19:3 मध्ये काय म्हटलेलं आहे, तू तुझा बाप आणि आई यांचा मान राख, त्यांचं भय धर. Yes, and then in Deuteronomy 5:16, God's word says you should honor your father and mother. आणि अनुवाद याचा 5वा अध्याय 16व्या वचनामध्ये आपण पाहतो की तू आपला आई आणि बाप यांचा सन्मान कर, मान राख, त्यांचा आदर कर. And in book of Ephesians says that you should obey your parents. आणि इपिस्करास पत्रामध्ये देखील लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांची आज्ञा पाळा. So fear your mother, आई वडिलांची भय बाळगा, honor your mother, आणि आई वडिलांचा सन्मान करा, and obey your mother. आणि आई वडिलांची आज्ञा पाळा. Of course, you have to even do these 3 things even for your father. आणि म्हणजे आईसाठी या 3 गोष्टी करायच्या असं बायबल सांगतं, तर त्या पित्यासाठी पण आहेत. म्हणून मी म्हणत आहे की आई वडिलांसाठी तुम्ही आई वडिलांचं भय बाळगा. So if you don't do these things, 2 danger things are waiting for you. जर ह्या 3 गोष्टी तुम्ही करणार नाही तर 2 गोष्टी ज्या तुमच्यासाठी धोक्याच्या आहेत त्या 2 गोष्टी तुमची वाट पाहत आहेत. One is the curse and the punishment. पहिलं म्हणजे शाप आणि दुसरं शिक्षा. Yes, in Proverbs 15:20, the Bible says that foolish man despiseth his mother. आणि जो मूर्ख आहे तो आपल्या आईचा अवहेर करतो. Yes, if you are neglecting your mother, you are a foolish. जर तुम्ही आईचा अवहेर करत असाल, जर आईकडं दुर्लक्ष करत असाल तर बायबल सांगतो तुम्ही मूर्ख आहे. In Leviticus 20:9 says, आणि लेवी 20:9 मध्ये म्हटलेलं आहे, says, for everyone that curses his father and mother shall surely put to death. आणि जो आपल्या आई वडिलांना शिव्या शाप देतो त्याला अवश्य जिवे मारा, अवश्य जिवे मारा. You know what is the punishment here? काय शिक्षा आहे? If you curse your parents, you should be put to death. आणि जो आपल्या आई वडिलांना शिव्या शाप देतो त्याला अवश्य जिवे मारा म्हटलेला आहे. You know, in Proverbs 23:22, आणि नीतिसूत्रे 23:22 मध्ये काय म्हटलेलं आहे, says you hear your father. आणि तुम्ही तुमच्या वडिलांची ऐका. Do not despise your mother when she is old. आणि तुमच्या वृद्ध झालेल्या आईला तुम्ही तुच्छ मानू नका. You know, when you were born, it is she who took you in her hands. बघा, तुमचा जन्म झाल्या ती आपल्या हातामध्ये तुम्हाला घेते. You know, when you were hungry, she fed you. तुम्ही उपाशी असताना किंवा तुम्हाला भूक लागलेली असताना ती तुम्हाला खाऊ घालते. And when you were sick,
She took care of you. She took you to the hospital. आणि बघा तुम्ही आजारी असताना तुम्हाला ती दवाखान्यात घेऊन जाते, तुमची काळजी घेते. And then when you did potty, it is she who cleaned you. आणि बघा जेव्हा तुम्ही शी शू करत असता तेव्हा तीच ते सर्व साफ करते. And today, if she is old, आणि आता हीच आई जेव्हा वृद्ध झालेली आहे, now you should become her mother or her father. आता तुम्ही तुमच्या आईच्या आई आणि वडील बनलं पाहिजे. Yes, do not despise her. तुम्ही आईला तुच्छ मानू नका. God will not like it. There is a punishment for this kind of sins. देवाला हे अजिबात आवडणार नाही आणि देव अशा पापाबद्दल निश्चित शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. In Proverbs 30 verse 17, आणि नीतिसूत्रे 30:17 मध्ये म्हटलेलं आहे, it says that the eye that mocks at his father and despises to obey his mother, the ravens of the valley shall pick it out, and the young eagle shall eat it. हा. आणि आपण नीतिसूत्रे 30:17 वचन म्हणतं की जो डोळा बापाची थट्टा करीतो, आईच्या ऐकणे तुच्छ मानितो, त्याला खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडाची पिले खाऊन टाकतील. You don't make fun of your father. तुमच्या आई वडिलांची चेष्टा करू नका. Don't despise your mother. तुमच्या आईला तुम्ही तुच्छ मानू नका. And what the Bible says, if you do this, what is the punishment? बायबल काय सांगतं, जर तुम्ही असं कराल तर काय होईल? The ravens will pick you out. तुमचे डोळे ते डोम कावळे आहेत ना ते उपटून काढतील. And young eagle shall eat it. आणि तेवढंच नव्हे तर गिधडं देखील तो डोळा खाऊन टाकतील. Yes, you know how much God is protecting our parents. आणि बघा आई वडिलांची देव किती निगा राखतो बघा. God's protection is there upon our parents. आमच्या आई वडिलांच्यावर देवाचं रक्षण आहे. Some children say that she is my mother, my father, whatever I want I will do. Who are you to ask? आणि काही मुलं असं म्हणतात पण हा माझ्या आई वडील आहेत ते, मी त्यांचं काय पण करू, तुम्हाला काय त्याचं देणं घेणं लागलेलं आहे. Be careful, God's protective hand is there upon your parents. पण तुम्ही सावध असा. आणि तुम्हाला मी सांगतो की देवाच्या कृपेचं वेष्टन तुमच्या आई वडिलांवर आहे आणि त्यामुळे तुम्ही हे क्षुल्लक लेखू नका. Later you read this verse which says from Deuteronomy 21:18 onwards, 18 to 21. आणि आपण अनुवाद याचा 21 18 पासून पुढे आपण नंतर वाचूया वचन 18, 19, 20. You read it in your homes. घरामध्ये वाचा. Let me just explain you. तुम्हाला थोडं मी सांगतो. Here one more punishment is there for the stubborn, glutton and drunkard children. आणि जे खादाड आहेत, जी लेकरं खादाड आहेत, Stubborn आणि बंड म्हणजे आज्ञा मोडणारे आहेत, and drunkards. आणि मद्यपी किंवा दारुडे आहेत. Yes, stubborn, glutton and drunkard children. जी लेकरं म्हणजे जे मुलं आई वडिलांची म्हणजे मोठी असतील आणि ती मोठी मुलं ही जर खादाड असतील, जर ती व्यसनी असतील, दारुडे असतील आणि आई वडिलांची आज्ञा मोडणारे असतील, त्यांच्यासाठी देखील इथं इशारा ठेवलेला आहे. What is the punishment here? त्याची काय? Let me read the last verse 21, Deuteronomy 21:21. It says, and all the men of the city shall stone him with stones, that he die. आणि मग त्या अनुवाद 21 मध्ये म्हटलेलं आहे, अशी जी मुलं आहेत त्यांना त्या गावातल्या सर्व लोकांनी मरेपर्यंत दगडमार करायचा. Can you try to understand the protective hand of God upon our parents? बघा किती देवाचा संरक्षक हात आपल्या आई वडिलांच्यावर आहे. बघा You cannot mock your parents. तुमच्या आई वडिलांची तुम्ही. Okay. So now we will see about mother Leah. आणि मग लेया बद्दल आपण पाहूया. Here Leah was rejected by Jacob. आणि लेयाचा म्हणजे हा जो याकोब होता त्याने
ती नावडती होती, because she was not beautiful. कारण लेआ ही एवढी सुंदर नव्हती. And Jacob married a second time, and he marries Rachel. आणि ज्या राहेलीवर याकोबाची प्रीती होती किंवा प्रेम होतं, Yes. दुसऱ्यांदा लेआला पहिलं करून घेतलं, त्यानंतर राहेलला करून घेतलं. And because Jacob rejected Leah, Leah always carried that kind of rejection. बघा, नेहमी ही लियामध्ये तिरस्काराची आणि नकाराची भावना, द्वेषाची भावना होती. कारण लिया ही द्वेषाची नव्हे पण नकारात्मक भावना होती, कारण लिया ही याकोबाची नावडती पत्नी होती. And she started, I believe, my dear child, that Leah was beautiful from inside. आणि आतमधून आंतरिकरित्या लिया चांगली स्त्री होती, And सुंदर होती. from outside, Rachel was beautiful. आणि बाहेरून दिसायला सुंदर राहेल होती. Yes, and what God did in the life of Leah? आणि मग लियाच्या बाबतीत देवाने काय केलं? The first God gave Leah 7 children. आणि लियाला 7 मुलं दिली देवाने. 6 sons and 1 daughter. 6 मुलगे आणि 1 मुलगी. And only 2 daughters for 2 sons for Rachel. आणि राहेलला मात्र 2 मुलं झाली फक्त. Not only that, आणि फक्त तेवढंच नव्हे, God chose specially Levites and Judas, who are the children of Leah. आणि मग देवाने लेवी आणि यहुदा वंश ह्या 2 वंशांना जे निवडलं, ते 2 वंश हे लेयामधूनच जन्माला आलेले होते. And Levites are the special people. They will carry the Ark of Covenant. आणि लेवी लोक हे विशेष देवाचे लोक होते की जे कोश वाहून नेणारे लेवीच होते. And in the tribe of Judah, David was born. आणि यहुदा वंशात दावीद जन्माला आला, Hezekiah was born. आणि हिजकिया जन्माला आला, Jesus Christ was born. येशू ख्रिस्त जन्माला आला. And in the family of Levites, Moses was born. आणि लेवी वंशात मोशेचा जन्म झाला. Aaron and Miriam. आरोन आणि मिरियाम ही मोशेची भावंड. All the mighty men are born in these 2 families. या लेवी आणि यहुदा यामध्ये या 2 वंशामध्येच महान पुरुष जन्माला आले. If today स्त्रिया जन्माला आले. you as a mother or as a wife, you are rejected by your own family. जर समजा तुम्ही अशी माता असाल की तुमच्या कुटुंबाने तुमचा धिक्कार केला असेल, तुमचा तिरस्कार केला असेल, तुम्हाला टाकून दिला असेल, अशा माता जर तुम्ही असाल, But don't worry, you should तुम्ही काळजी करू you नका. should become like Leah. तुम्ही लेयासारखे बनाल. You just follow God. तुम्ही देवाचं अनुकरण करा, Depend upon God. देवावर अवलंबून राहा. When the child is born, immediately she thanked God. आणि मूल जन्माला आले तिनं देवाचे आभार मानले. That shows she is a godly woman. त्यातूनच दिसून येतं ना की ती देवाचं भय बाळगणारी होती, भक्तिमान स्त्री होती. I definitely believe that she might be a praying woman. मला वाटतं की ती प्रार्थना करणारी स्त्री असेल. And that's why God gave her 6 sons and 1 daughter. त्यामुळेच देवाने तिला 6 पुत्र आणि 1 कन्या देऊन तिला आशीर्वादित केलं होतं. And her two sons, Judah and Zebulun, they are the leading people when the Ark of Covenant was going. आणि जेव्हा देवाचा कोश वाहून नेण्यात येत होता, तेव्हा त्या लेयाच्याच मुलं जे जबुलून आणि यहुदा हेच पुढं होते, नेतृत्व करणारे होते, देवाचा कोश वाहून नेणाऱ्यांचं नेतृत्व करणार. The first group, Levites, they will carry the Ark of Covenant. पहिला जो गट होता तो लेवी वंशाचा, तो देवाचा कोश ते खांद्यावर घेतलेला होता. They are the children of Leah. ते पण लेयाचे पुत्र. And behind them, आणि त्यांच्या माग Judah and Zebulun, यहुदा आणि जबुलून, they were in the front line. आणि बघा आपण पाहतो की लेवी हे पुढे आणि माग त्या कोशाच्या एका बाजूला यहुदा आणि एका बाजूला जबुलून ही लेयाचीच मुलं होती. The 3 leading tribes came from Leah. आणि लेयाच्या पोटातून जन्माला आलेले हे 3 मोठे असे देवाचे सेवक होते. So don't worry if you are a rejected mother or a wife. तुम्ही जर
तुमच्या नवऱ्याची नावडती असाल, घरातल्या सगळ्यांची नावडती असाल तर काय हरकत नाही. प्रभूची कृपा तुमच्यावर विशेष आहे. God didn't stop working in your life. तुमच्या जीवनात काम करण्याचं देवानं थांबवलेलं नाहीये. God is working in your life. देव my तुमच्या dear जीवनात काम करत आहे माझ्या प्रियांनो. church. Look unto God. प्रभूकडे पहा. One more time, I wish all the mothers a very happy Mother's Day. पुन्हा एकदा सर्व मातांना मी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा May देतो. God bless you all. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद Let देतो. us close our eyes. आपण आपले डोळे बंद करून प्रार्थना करू. Gracious, loving Heavenly हे Father, आमच्या स्वर्गातील बाप्पा, we want to thank you, Lord, for this wonderful हो day. या सुंदर दिवसाबद्दल आम्ही तुझ्या नावाला One धन्यवाद more देतो. time, Lord, you change all the thinking of all the mothers. आणि परमेश्वर पुन्हा एकदा आमच्या सर्व मातांचे विचार बदलून टाक. You make them godly mothers. हो प्रभू येशू, तू त्यांना प्रभू येशू खरोखरच भक्तिमान देवाचा भय बघणाऱ्या माता बनव. Just like Jochebed, ज्या योखोबेद प्रमाणे just like Leah. आणि याकोबेद प्रमाणे, लेया प्रमाणे. Lord, today we are not worried whether riches are there or not. आणि प्रभू आमच्याकडे श्रीमंती असो, पैसा अडका असो अगर नसो, आम्ही काय काळजी करणार नाही We may प्रभू. be poor, आम्ही कदाचित गरीब असू poor parents, आणि आम्ही गरीब आई वडील असू, but spiritually we are rich. पण आत्मिकरित्या आम्ही बलवान, आत्मिकरित्या आम्ही श्रीमंत आहेत, धनवान आहे When प्रभू. we teach God's word to our हो children, प्रभू, आम्ही आमच्या लेकरांना तुझं वचन शिकवत असताना they will be successful people. हो प्रभू, ते यशस्वी लेकर बनावी यासाठी तू सहाय्य कर. Thank you, O Lord. धन्यवाद येशू. In Jesus' mighty name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन.